खळबळजनक बातमीकडे, कारण भारतात एका खळबळजनक कटाचा पर्दाफाश झालाय। भारताला 2047 पर्यंत इस्लाम राष्ट्र बनवण्याचा प्लॅन आखला जातोय। कसा उधळला गेला हा सगळा कट आणि हा कट नेमका कुठे कसा शिजत होता बघूया। मिशन इस्लाम 2047। भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा पर्दाफाश, उधळला कट, देशभरात खळबळ। देशातच एक प्रचंड मोठा कट शिजतोय ज्याचा तुम्ही आम्ही विचारही केला नसेल। हा कट आहे भारताला 2047 पर्यंत मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा। त्यासाठी देशातल्या काही कोपऱ्यांमध्ये ट्रेनिंगही सुरू झालंय। या कटाचा पर्दाफाश झाला तो बिहार मधल्या पटनामध्ये। इथे चक्क मिशन इस्लाम 2047 साठी ट्रेनिंग सेंटर सुरू होतं। त्यात मुस्लिम तरुणांना हिंसा पेटवण्याचं, धार्मिक तेढ पसरवण्याचं आणि हत्यारं चालवण्याचं ट्रेनिंग दिलं जात होतं। पोलिसांनी हा कट उधळला त्यावेळी पोलिसांच्या हाती या मिशन इस्लाम 2047 ची खळबळजनक कागदपत्र हाती लागली। भारतात बंदी असलेल्या इस्लामिक संघटनांनी मिशन इस्लाम 2047 हा प्लॅन आखलाय। त्यासाठी देशातल्या कट्टर मुस्लिम तरुणांचा शोध सुरू झालाय। अशा तरुणांना दहशतवादी कारवायांचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे। बिहार मधल्या या ट्रेनिंग कॅम्पमध्ये केरळ, झारखंड, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल मधल्या तरुणांनाही ट्रेनिंग दिलं जात होतं। या मिशन इस्लाम 2047 साठी पाकिस्तान आणि तुर्कस्तानातून मदत मिळतीये। इन्फॉर्मेशन बहुत सारे सोर्सेज से इन्फॉर्मेशन मिल रहा है कि कुछ कहीं पे गड़बड़ चल रहा है, तो हम लोगों ने उसको साइंटिफिकली और टेक्निकली वेरीफाई कराया और हमारे जो लोकल सोर्सेज होते हैं ग्राउंड पे उससे हम लोगों ने कंपेयर कराया। तो ये पता चला कि ईशोपुर में एक बिल्डिंग है जो रिटायर्ड सब इंस्पेक्टर का बिल्डिंग है, वहाँ पिछले 2-3 महीने से एक्टिविटी ठीक नहीं चल रही है। हम लोग ने 11 तारीख को शाम में उस जगह को सर्च किया। सर्च करने पर वहाँ 2 व्यक्ति मिले, रिटायर्ड पुलिस सब इंस्पेक्टर मिस्टर जलालुद्दीन और मिस्टर अतर परवेज। पटनामधल्या फुलवारी भागातून या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणातल्या जलालुद्दीन आणि परवेजचा पोलीस शोध घेत आहेत। यातला जलालुद्दीन तर झारखंडमध्ये पोलीस उपनिरीक्षक होता। मिशन इस्लाम 2047 न पोलिसांची ही झोप उडवली आहे। आता देशाच्या कानाकोपऱ्यात कुठे कुठे या मिशनसाठी कारवाया सुरू झाल्या आहेत याचा डोळ्यात तेल घालून शोध घ्यावा लागणार आहे।